गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा कहर सुरू असताना वणीमध्ये नव्याने काढलेली सोयाबीन उपबाजार समिती वणी येथे विक्रीसाठी दाखल झाली होती। सोयाबीनला आज 3500 पासून तर 4100 प्रति क्विंटल बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे। याचे वातावरण होते। संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन, मका, कापूस पीक हे पाण्याखाली गेल्याने आज शारदीय नवरात्रोत्सवाची 7वी माळ म्हणजे सप्तशृंगी देवीची माळ समजली जाते व या दिवसाला व्यापारी नवीन मालाचे उद्घाटन करत असतात। त्या पद्धतीने आज चांदवड तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आली होती। यावेळी मार्केट कमिटीचे सहाय्यक सचिव मुक्तार शाह व व्यापारी प्रशांत समदडिया, आनंद समदडिया तसेच सचिन पवार, हर्षद समदडिया, पत्रकार शामराव सोनोने व व्यापारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। 29 सप्टेंबर 2025 संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार जरी माजवला असला तरी सुद्धा वणीमध्ये आज सोयाबीनच्या लिलावाला सुरुवात करण्यात आली। आज 12 वाजेच्या सुमारास सोयाबीन जे आहे ते शेतकऱ्यांनी काढून ते विक्रीसाठी आणले असताना आज 4100 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजार मिळाला। शेट नेमकं बोली लावली, कुठपर्यंत सोयाबीन गेली? आज कन्हेरवाडी हट्टीचं नवीन सोयाबीनचं आगमन वणी या नगरीत झालं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात याचा लिलाव करण्यात आला। आज त्यांनी माल आणला आहे, पण जरा त्याच्यात नमी असल्या कारणाने 4100 रुपयापर्यंत त्याचे लिलाव पुकारले गेले। चांगला माल 4600 4700 पर्यंत चालू आहे। तरी आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का माल वाळवून वगैरे स्वच्छ करून आणा, जेणेकरून सोयाबीनला चांगले भाव देता येतील। आपण पाहू शकतो आता सोयाबीन आता बाजारात दाखल झालेले। मार्केट कमिटीचे सचिव आहेत शाहसाहेब, तुमच्या समोर आता लिलाव झाला सोयाबीनचा। पहिलं नवं पीक आलं मार्केटमध्ये, काय सांगाल? मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आपला जो माल आहे निवड करून त्याची प्रतवारी करून बाजारात जर विक्रीस आणला तर त्याला योग्य चांगल्या प्रकारे भाव मिळतो। आपल्या मार्केट कमिटीत नवीन मालाला 3500 पासून तर आज 4100 रुपयापर्यंत बाजार सोयाबीनचे झाले। माल ओला आहे, त्याच्यात मॉइश्चर असल्याने ते बाजाराची थोडीशी प्रत हलकी आहे। त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी निवड करून माल आणला तर त्याला चांगले बाजार भाव मिळतील आणि शेतकऱ्यांनी बाजार आपले वणी उपबाजारात आवारातच माल विक्रीसाठी आणावा असं मी सर्वांना आव्हान करतो। वणी उपबाजारातच माल विक्रीसाठी आणावा असं आव्हानही आता करण्यात आले। ज्या शेतकऱ्यांनी लेकरासारखं सोयाबीन जतन केलं आणि ते विक्रीसाठी आणलं, काय सांगाल? पाऊस एवढा चालू आहे, भरमसाठ चालू आहे, पावसामुळे तर मार्केटला आणणं म्हणजे एवढं सोपं पण नाही। रिस्की पावसामुळे एवढे मोठी रिस्क घेणं सोपं नाही। तरी पण मग आमच्याकडे आम्ही प्रयत्न करून जसं वेळ मिळाला तसं। पाऊस चालू आहे, सोयाबीनची सोंगणी कधी केली, नेमकी ते वाळवलं कुठं? 8 दिवस झाले आम्ही काढली आणि लगेच मशीन बोलवलं आणि आबाट येतं त्याच्यामुळे जास्त वाळवता नाही आली आणि तिची स्वच्छ करता नाही आली। पाऊस नसतं आम्ही स्वच्छ करणं आणणार होतो। मका सुद्धा काढलेली आम्ही 20-25 क्विंटल, पण तिला वाळवायला आम्ही घेत राहिलो। म्हणजे 2 पैशाचं उत्पन्न तुमच्या हातात आज मिळालेलं आहे। आपण पाहू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे। लोकांचे तोंडाचे पिकं निघून गेलेले आहेत, वाहून गेलेले आहेत, परंतु वणी बाजारामध्ये सोयाबीन व मका पीक हे दाखल झालेलं आहे। दिंडोरी, नाशिक। एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनोने, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।